नाशिक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि झपाट्यानं वाढणारं IT हब. पण याच IT हबमध्ये एका आलिशान कंपनीच्या काचेच्या भिंतींमागे असं काही शिजत होतं ज्यानं अख्खा महाराष्ट्रच हादरला. काही दिवसांपूर्वीचीच ही घटना उघडकीस आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, वासना आणि धर्मांतराचं जाळं या कंपनीत विणलं जात होतं. कॉर्पोरेट जिहादचं धक्कादायक वास्तव समोर आलं. पण या रॅकेटचा बुरखा फाडण्यासाठी 7 रणरागिणींनी जे केलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल. नाशिकमधल्या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणींना आधी मोठ्या पगाराचं आमिष दाखवलं गेलं, पण हळूहळू या तरुणींचा ब्रेन वॉश सुरू झाला आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं किंवा लग्नाचं आमिष दाखवणं किंवा छेडछाड करणं आणि मुख्य म्हणजे स्वतःचा धर्म सोडून दुसऱ्या धर्माची संस्कृती स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. इतकंच नाही तर 2 विवाहित महिलांसह 8 तरुणींचं लैंगिक शोषण सुद्धा करण्यात आलं होतं. कंपनीत काम करणाऱ्या महिलांनी HR कडे जेव्हा याबद्दल तक्रार केली तेव्हा कॉर्पोरेट में तो ये सब चलता ही है असं उत्तर ईमेल करून त्या महिला कर्मचाऱ्यांना HR कडून देण्यात आलं. मग हे प्रकरण नेमकं उघडकीस कसं आलं? तर या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांपैकी एका हिंदू मुलीनं आत्ता गेल्या ईदला रोजे ठेवले होते. तिच्या पेहरावात सुद्धा काही बदल झाले होते, वागण्यात सुद्धा बदल झाले होते. त्या मुलीच्या आईवडिलांना शंका आली. त्यांनी तिच्यावर नजर ठेवली. त्यावरून आपल्या मुलीचं धर्मांतरण झालं असल्याचा त्यांना संशय आला. त्या मुलीचे आईवडील नाशिकमध्ये थेट पोलिसांकडे पोहोचले आणि त्या आपल्या मुलीचं धर्मांतर झालं असल्याची त्यांनी तक्रार दिली. पण हे प्रकरण कंपनीतल्या कोणावर धर्मांतरांचा आरोप करता येईल किंवा कोणावर कारवाई करता येईल इतकं पण सहज सोपं नव्हतं. पुरावे लागणार होते. म्हणूनच नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त मोनिका राऊत यांनी एक प्लॅन आखला. पोलीस दलातल्या काही महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणाच्या तपासासाठी अशी एक टीम बनवली. पण इथंच येतो एक ट्विस्ट. हा तपास थेट होणार नव्हता. महिला पोलिसांनी गणवेश बाजूला ठेवला आणि 7 जणी कॉर्पोरेट लुकमध्ये आणि IT प्रोफेशनल बनून त्या कंपनीत शिरल्या. त्यांनी संबंधित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळवली. कंपनीचं 10 दिवसांचं ट्रेनिंग सुद्धा पूर्ण केलं आणि कंपनीतल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्या सुद्धा काम करायला लागल्या. या दरम्यान त्यांनी महिलांचं शोषण किंवा धर्मांतरण यासाठी कोण कोण काम करते याचा अंदाज घेतला. ऑफिसमध्ये मुस्लिम पुरुष सहकाऱ्यांकडून होणाऱ्या महिलांचा विनयभंग, धर्मांतरासाठी असलेले व्हॉट्सॲपचे ग्रुप, CCTV फुटेज हे सगळं काही गोळा करण्याचं काम या वेषांतर केलेल्या महिला पोलीस करत होत्या. तिथले जे काही ठराविक मुस्लिम पुरुष कर्मचारी होते त्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप होता. त्यावर ठरायचं की कोणत्या महिलेचं धर्मांतर करून घ्यायचंय. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर हेही ठरायचं की यंदाच्या फॉरेन ट्रिपला प्रमोशनचा आमिष दाखवून कोणत्या मुलीला रिसॉर्टवर घेऊन जायचंय. ज्या मुलींचं धर्मांतर करायचं असायचं त्या टार्गेट केलेल्या मुलींचं ब्रेन वॉश केलं जात होतं. तिला हिंदू धर्म कसा वाईट आणि मुस्लिम धर्मात कशा चांगल्या गोष्टी आहेत याबद्दलचे मेसेजेस, थोडक्यात माहिती पुरवली जायची. महिला कर्मचाऱ्यांना चुकीचा स्पर्श, त्यांची छेडछाड, त्यांचं शोषण याचे तब्बल 40 CCTV फुटेज वेषांतर केलेल्या महिला पोलिसांनी मिळवले होते. व्हॉट्सॲप ग्रुपबद्दल सुद्धा माहिती मिळवली. पुराव्यांची खात्री पटताच त्या 7 रणरागिणींनी आपली खरी ओळख दाखवली आणि त्या नराधमांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केलेली आहे. नाशिक पोलिसांच्या या धाडसी ऑपरेशनमुळे आज अनेक मुलींचं खरं तर आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलेलं आहे. पण तरी सुद्धा प्रश्न उरतोच की आपल्याला सुरक्षित वाढणाऱ्या ऑफिसमध्ये सुद्धा, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये सुद्धा अशा प्रवृत्ती दबा धरून बसलेल्या आहेत का? याला कॉर्पोरेट जिहाद म्हणता येईल का? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही Instagram किंवा Facebookवर बघत असाल तर नवराष्ट्राच्या Instagram किंवा Facebook अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.